कसे आहेत मोठे मावशी? त्या पावसाळ्यात मिळतात आपल्याला हे मोठे. फ्रेश आहे एकदम. पूर्ण भरलेला होता की. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता चाललेलो आहे ते दिव्याला. माझा मित्र आहे तिकडे दिव्याला, तर तो मच्छी वगैरे विकतो. सकाळी जाऊन वाराला मच्छी घेऊन येतो. भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असते त्याकडे. तर आता मी चाललो आहे त्याला भेट द्यायला म्हणजे बरेच दिवस झाला मला बोलवतोय तिकडे दिव्याला. तर जाऊया जरा दिव्याचं मार्केट वगैरे फिरूया आणि काय काय मच्छी आणलं आहे ते बघूया. तर चला जाऊया फटाफट. तर डोंबिवली स्टेशनला आलो आहे आणि इकडे ट्रेन पण आले. आल्याला बरोबर आपल्याला ठाणा गाडीच मिळाली. तर गाडीमध्ये गर्दी नाही एवढी. चला, आपण आता दिवा स्टेशनला उतरलोय ब्रिजवरती. आपल्याला ईस्टला जायचं आहे. ईस्टला जे मार्केट आहे मच्छी मार्केट ते जरा बघूया आणि नंतर मग आपल्या साहिलकडे जाऊया. चला, दिवा ईस्टला उतरलोय आपण आणि इकडेच आहे ना, म्हणजे उतरल्या सरळ तिकडे आहे ना साबे रोडला इकडे मच्छी मार्केट लागतो सकाळचा. तर जरा बघूया मच्छी वगैरे काय आहे. इकडे खेकडी आहेत, पावसाळी खेकडी. कसे आहेत काही? 600 रुपयाला. 800 रुपयाला. एवढे मोठे आलेत पावसाळी. गेला बाहेर गेला. कसे आहेत मोठे मावशी? 200 रुपयाला डझन आहेत. आणि हे वाले 800 रुपयाला मोठे खेकडे. पावसाळा सुरुवात झाली की इकडे आपल्याला असे मोठे वगैरे गोड्या पाण्याचे खेकडी वगैरे मिळतात. आज रविवार आहे आणि आपण आज दिव्यातल्या मार्केटला आलो. इकडे गावठी भाज्या वगैरे आहेत. मोठे कसे आहेत ते? 150ला 12. पकडू काय एक? तर नाही, आता पावसाळ्यात मिळतात आपल्याला हे मोठे. एवढेच राहिले का? अच्छा, आहेत अजून त्यामध्ये. कुठून आणता हे? वांगणी काय? कसं मोठे गोड्या पाण्याचे मासे आहेत हे. एवढेच आहेत. कसे विकताय बोललात? 100 रुपये पाव किलो. इकडे सर्व गावठी भाज्या वगैरे आहेत. इथे मार्केट चालू झालं पूर्ण. इकडे कोळंबी आहे, जिवंत कोळंबी. कशी आहे ती प्लेट? 100ला वाट आहे. 50 रुपये. इकडे खेकडी पण आहे, खाडीची खेकडी. कशी आहे ती? कशी आहे ती? 300-250ला. इकडे सर्व प्रकारचे आहेत ना मासे वगैरे मिळून जातात आपल्याला, सुकी मच्छी वगैरे. तो पुढे मच्छी मार्केट आहे जरा मोठासा. जाऊया जरा बघूया काय काय मासे आहेत. कोळंबी भारी आहे. किती? 100 रुपये पाव आहे. 400 रुपये किलो. आणि ही वाली 300 रुपये किलो पाव. 550. मोठी साईज आहे. कोळंबी भरपूर आहे. काय भाव? कोळंबीचा भाव काय आहे? 100ला, 130ला, 200ला. ही कोणती आहे? ही कोणती आहे? अजून वेगळीच बघ. टायगर आहे ना. मस्त फ्रेश आहे एकदम. ही कशी बोललात तुम्ही? 200ला पाव आहे. मस्त मोठ्या साईजमध्ये आहे कोळंबी इकडे. आज कोळंबी भरपूर आहे मार्केटला. 100 रुपये पाव किलो कोळंबी. 100ला पाव. हा कोणता आहे दादा? सिल्वर आहे. सिल्वर आहे. कसं विकते तो? 350 देणार. ओके. वितळा वगैरे नाही त्याचा? इकडून पण सगळं मार्केटच आहे. कोळंबी भरपूर आहे बाबा, मोठी साईज आहे. कशी आहे कोळंबी?
300 150ला पाव मोठी साईज आहे. इकडे पुढपर्यंत आहे मार्केट. हे गाबोळीवाले आहेत ताई, तेव्हा पावसाळ्यात मिळतात स्टार्टिंगला. कसं वाटा लावलाय तो? 500ला ते 200ला. ओके, तो 200ला आहे. आणि कोळंबी कशी आहे? 200ला अर्धा, 250ला, 300ला. ती 200ला अर्धा किलो. बघा आपण मार्केट फिरलो, इकडचं मस्त कोळंबी भरपूर आहे. इकडे पुढे काही चिकन मटन वगैरे घ्यायचं असेल तर या साईडला आहे पुढे. हा साबे गावात पुढे रोड गेला आणि बाजूला इकडे ट्रॅक आहे. काय फ्रॅक्चर झाला? इकडे सर्व मटन शॉप, चिकन शॉप वगैरे. हे कसं वाट आहे? हा 50ला. मोठी साईज आहे. ताजे आहे, जिवंत. हे नदीत मिळतात खाडीत, गोड्या पाण्याचे. गोड्या पाण्याचे. ओके, मस्त वाटा लावला इकडे. 50 रुपयाला, 50ला वाटा लावला. आणि खेकडी, खेकडी कशी विकताय? 100 रुपयाला किती पूर्ण? चला आपण आता आलो ना, इकडे भाजी मार्केट वगैरे लागतो दिव्यातला, स्टेशनच्या बाहेर. हा स्टेशन रोड आहे. ह्या स्टेशन रोडला इकडे भाजी मार्केट वगैरे लागतो चांगल्या मोठ्या प्रमाणात. हे बघा इकडे कांदे बटाटे वगैरे आहेत. आपके लोग जानतात ते. हा बघा इथून संपूर्ण हा भाजी मार्केट. आणि इथंच पुढे गेल्यानंतर लेफ्टला हा आगासन रोड. आपल्याला आगासन रोडलाच जायचं आहे. हा समोर नॅशनल स्कूलकडे जातो रोड, खार्डी गाव पुढे. आणि हे बघा इकडून खार्डी गावात जायला इकडून बस वगैरे असतात. चला आपण आता आलो इथे आगासन रोडला. हा बघा इकडे हा सरळ आगासन रोड गेला. ह्याच रोडला पुढे आपला मित्र साहिल जो आहे तो मच्छी वगैरे विकत असतो. तो कुठे विकतो तो तुम्हाला दाखवतो आणि कोणते कोणते मासे घेऊन आला आहे. तर याच्या आधी आहे ना आम्ही जायचो, साहिलबरोबर गेलो होतो मी 1-2 वेळा मच्छी वगैरे आणायला मार्केटला. सकाळी जरा लवकर जावं लागतं किंवा रात्री पण जातो तो. हे बघा आगासन रोडला तुम्ही आलात ना स्टेशनवरून, हा स्टेशनला जातो रोड. स्टेशनवरून तुम्ही आलात ना, इथे लेफ्ट साईडलाच आपल्याला SMJ इंग्लिश स्कूल आहे. तर ह्याच रोडला सरळ इथे पुढे आलात ना की इथेच आपला भाऊ बसतो. आणि तुम्ही इकडे आगासन रोडला इकडे जर का कोण राहत असाल तर दिव्यात आता बरेचसे मंडळी राहतात कोकणातले, आपल्या गावचे पण खूप रिलेटिव्ह इकडे आहेत. तर इकडे येऊन तुम्ही मच्छीवर घेऊ शकता त्यांच्याकडून तुम्ही. चला आपण दिव्याला साहिलच्या इथे आलो आहे. साहिलच्या इथे मी अगोदर काहीतरी 1 वर्ष आधी आलो होतो. इकडचा व्हिडिओ बनवला होता. आणि तो इकडे मच्छी वगैरे विकत असतो. रात्रीच जातो आणि सकाळी लवकर येतो मच्छी वगैरे घेऊन. बऱ्याच प्रकारचे मासे घेऊन येतो आणि आज पण घेऊन आला तो. हे बघा कंटिन्यू गिऱ्हाईक चालू असतोय आणि जवळपास कोण मासेवाला नाही आहे इथे. हलवे कसे आहेत? अरे हलवे मस्त नाही तर मोठं साईज आहे. किती बोलला याचे? 800 रुपयाला जोडी आहे. इकडे खेकडे पण आणणार आहेत. सगळे नर आहेत रे, नर आहेत सगळे. म्हणजे याच्यामध्ये आहेत का माझे? आणि हा कोणता मासा आहे? अच्छा कटिंग करून विकतो का त्याला? कसं आहे? 1200 रुपये किलो. मस्त चवदार मासा आहे. आणि इकडे कोळंबी आहे बरेच. इकडे टपामध्ये पण कोळंबी आहे बरीच आहे. हे बघा आतमध्ये पूर्ण भरलेला होता की कोळंबी भरपूर आली मार्केटला आज. हे बघा असा इथे छोटासा स्टॉल आहे आणि बरेचसे लोक दिव्यातले इथे येतात मासे घेण्यासाठी. स्टेशनला जायची गरज नाही, इथे तुम्हाला मासे मिळून जातात आगासन रोडला. हे म्हात्रे गेट पुढे ना रे, म्हात्रे गेट सरळ पुढे, म्हात्रे गेटला पुढे आहे. आणि तिकडून बरेचसे लोक मच्छी वगैरे घेण्यासाठी स्टेशनला जातात. पण काही जण इथे येतात आणि याचे कॉन्टॅक्टवरती जास्त गिराईक आहेत. काय बोलते, कसं चालला आहे व्यवसाय? एकदम मस्त. सध्या बोटी बंद आहे त्यामुळे मच्छीला त्याचा भाव आहे. ओके. आता बोटी चालू झाल्या की होलसेल आता पावसाळ्यात पण चालू ठेवणार की काय करणार कसं? चालू ओके. आपलं कायम सर्व चालू. जे मासे मिळतील ते घेऊन येणार. मोठी साईज आहे पण.
जम्बो साईज आज मार्केटला भरपूर बघायला मिळाली कोळंबी आणि इकडे बांगडा मुशी आहे, पापलेटा पण आहे तिकडे, 700 रुपये जोडी देणार. हलवा आहे. कोळंबी कशी आहे? अशी एवढी सर्व मच्छी आणला नाही. 800 ला अर्धा 500 इको रेग्युलर आपल्याला आवडतं. फ्रेश एकदम. कसे आहे ते खाबी बाबा? 1300 रुपये किलो. किलो 1300, दुसरे 1600 रुपये घेऊ त्याचे. आलाच किती वाजता मच्छी घेऊन? 7:30 साडे 7:30 7:30 वाजता. एवढे सर्व आयटम आणला नाही जात. आज चवीला खायची ना. ताजे बारकोसुद्धा ताज्याला भाव आहे. बांगडे चांगलं 200. काय घ्यायचं रे? अर्धा किलो 250 रुपये पाहिजे. हा? आता कमीच रेट आहे. पापलेट आहे 500 ते, रुपये किलो पापलेट. नाही बरं. 600 रुपये कोलंबी. बारीक पीस कर, बारीक. हलवा कसा आहे? हे बघा आगासन रोडला इकडे कंटिन्युअसली माणसं चालू असतात, गिरायकं चालू असतात इथे आणि सर्व मच्छीनं संपून जाते दुपारपर्यंत. आणि संध्याकाळला काही राहत नाही. बरेचसे मंडळी येतात इथे मच्छी वगैरे घेण्यासाठी आणि पावसाचं कुठं काय ठाव ठिकाणच नाही. एवढी गरमी वाढली आहे ना, पाऊस कधी पडतोय काय माहिती. आता जून महिना संपत आला. चल आपण साहिलच्या इथे आलो होतो. साहिल चल बाय बाय, येतो नंतर. चला साहिल बिझी आहे. हे बघा आकाशन रोडनी सरळ चालत जायचं स्टेशन साईडला. तर चला मंडळी आपण इकडे थोडं साहिलला भेटायला आलो होतो. इकडे मच्छीचा स्टॉल लावतो इकडे या साईडला पुढे आणि बरेच वर्षापासून लावतो तो आणि बरेचसे गिरायके येतात इकडे. दिव्यातले आहेत ना बरेचसे मंडळी येऊन त्यांना मच्छी वगैरे घेतात. जर आपण स्टेशनचं मार्केट पण फिरलो तिकडे आणि इकडे येऊन साईडला पण भेटलो. तर चला आता जाऊया घरी. तर हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तिकडून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा. त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आहे SMG इंग्लिश स्कूल. इथून थोडं पुढे गेलात की तिथेच आपल्याला एक छत्री दिसते. तर तिथे आपला भाऊ असतोय. कधी आलात तर या इथे मच्छी वगैरे घ्यायला. चला पावसाने थोडं वातावरण केलं नाही, पडला तर लय बरं होईल. लय गरम व्हायला लागले.